देशपातळीवर नीट परीक्षेचा महाघोटाळा गाजत असतानाच आता थेट महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात 12वी बोर्ड परीक्षेत डमी विद्यार्थी बसून परीक्षा दिल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस झाली। नाशिक विभागीय मंडळाअंतर्गत झालेल्या फेब्रुवारी-मार्च 2026च्या इयत्ता 12वीच्या मुख्य बोर्ड परीक्षेत हा गंभीर गैरप्रकार समोर आला असून यावरून आता राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। नाशिक येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण रॅकेटचा पुराव्यांसह जाहीर पर्दाफाश केलाय। यावेळी त्यांनी घोटाळेबाज परीक्षा केंद्राची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी आणि रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या संस्था चालकांपासून ते शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात यावं अशी सिंहगर्जना केली आहे। नाशिक विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्र क्रमांक 201 कैलासवासी विलास नाना सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय डांग सौंदाणे तालुका बागलाण येथे विज्ञान शाखेचा मूळ विद्यार्थी हरिभाऊ पांडुरंग जाधव बैठक क्रमांक S02090 याच्या जागी एका बेकायदेशीर डमी विद्यार्थ्याला बसून परीक्षा देण्यात आल्याचा प्रकार पुराव्यांनिशी समोर आला आहे। प्रामाणिकपणे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार असून यामुळे शिक्षण मंडळाच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। रिपब्लिकन सेनेचा पाठपुरावा आणि मंडळाची कारवाई या धक्कादायक प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी 23 एप्रिल 2026 आणि 8 मे 2026 रोजी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडे पुराव्यांसह अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला होता। या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय मंडळाच्या सचिव सौ सरोज जगताप यांनी संबंधित विद्यार्थ्याचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवलाय। तसेच 18 मे 2026 रोजी झालेल्या प्रत्यक्ष सुनावणीत चौकशी समितीसमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने 6 प्रमुख आणि कायदेशीर मागण्यांचे लेखी म्हणणे सादर करून मंडळाला कोंडीत पकडण्यात आलं। यानुसार संबंधित विद्यार्थ्यानं फेब्रुवारी-मार्च 2026 मधील परीक्षेत सर्व विषयांच्या ज्या मूळ उत्तरपत्रिका लिहिल्या आहेत त्यावरील हस्ताक्षर आणि सदर विद्यार्थ्याचं मूळ हस्ताक्षर यांची फॉरेन्सिक आणि तज्ञांमार्फत अधिकृत पडताळणी करावी। परीक्षा कालावधीत वर्गात रोज घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पत्रकावरील स्वाक्षऱ्यांची मूळ विद्यार्थ्यांच्या अधिकृत स्वाक्षरीशी अचूक पडताळणी करावी। केंद्र क्रमांक 201 मधील संबंधित ब्लॉकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संपूर्ण परीक्षा कालावधी फुटेज मागवून त्या वर्गातील हालचालींच्या आणि परीक्षार्थ्यांच्या चेहऱ्यांची पडताळणी करावी। मूळ विद्यार्थ्यांऐवजी अन्य व्यक्तीला बसवल्याचा दाट संशय असल्यानं या संपूर्ण रॅकेटची अधिकृत कागदपत्रांनिशी आणि केंद्रप्रमुखांच्या जबाबानिशी चौकशी व्हावी। विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज फॉर्म नंबर 17 आणि त्यासोबत जोडलेले ओळखपत्र आयडी प्रूफ यांची प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी आणि सुनावणीच्या वेळेच्या ओळखपत्रांशी पडताळणी करण्यात यावी। ज्या प्रकरणात ज्या घटकांचा समावेश निष्पन्न होईल त्या सर्व लिपिक कर्मचारी शिक्षक पर्यवेक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख संस्था समन्वयक संस्था सचिव संस्था चालक भरारी पथक इतर सर्व संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर फौजदारी कारवाई करून परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी। जोपर्यंत या चौकशीचा अंतिम सत्य अहवाल समोर येत नाही तोपर्यंत संबंधित परीक्षार्थींचा निकाल कोणत्याही परिस्थितीत जाहीर करू नये। शिक्षण मंडळाने राजकीय दबावाला पडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन सेना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र रिपब्लिकन स्टाईलनं आंदोलन छेडेल आणि याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण प्रशासनाची असेल असा गर्भित इशारा प्रदेश प्रवक्ते डॉक्टर अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बच्छाव आणि नाशिक महानगर प्रमुख डॉक्टर अनिल आठवले यांनी संयुक्तपणे दिला आहे। या पत्रकार परिषदेला डॉक्टर अविनाश शिंदे, प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव आणि डॉक्टर अनिल आठवले हे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आता शिक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासन या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना कधी बेड्या ठोकणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। किंवा याची पडताळणी होण्यासाठी संपूर्ण त्या विद्यार्थ्याचं मूळ हस्ताक्षर आणि जे पेपरमधलं हस्ताक्षर आहे याचं क्रॉस व्हेरीफाय फॉरेन्सिक व्हेरिफिकेशन जे आहे ते झालं पाहिजे। त्याच्यानंतर जे काही त्या ब्लॉकमध्ये जो विद्यार्थी बसला होता किंवा विद्यार्थ्यांचं मुवमेंट आपल्याला लक्षात घेण्यासाठी ते आपल्याला सीसीटीव्ही तपासले पाहिजेत। त्यानंतर या रॅकेटमध्ये संस्था चालक, केंद्रप्रमुख, सचिव, नंतर तिथला असलेला क्लर्क, नंतर तिथला असलेले पर्यवेक्षक हे सर्व सामील आहेत, मुख्याध्यापक सामील आहेत। आणि कमालीची गोष्ट अशी की 18 तारखेला ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस या सर्व प्रेक्षकांनी खोटी जबाब जो आहे ते तिथं दिलेले आहेत की आम्ही होतो, आम्ही या विद्यार्थ्याला पाहिलं। वास्तविक माझ्याकडे असणारा जो सबळ पुरावा आहे
तो सबळ पुरावा आहे. त्यामुळे मी इतकं छातीटोपपणे इथे सांगू इच्छितो. आणि असा प्रकारचा जो भ्रष्टाचार शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेला आहे आणि याच्याही पलीकडे असं मला कळालं आहे की ज्यावेळेस ब्लॉकमध्ये कॉप्या येतात त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये CCTV बंद करण्यात येतात आणि मग नंतर पुन्हा ते CCTV चालू करून आणि मग ते सुरळीत दाखवलं जातं. तर अशा पद्धतीने जे काय या सर्व रॅकेटमध्ये जे जे सामील आहेत, संस्थाचालक असतील, तो विद्यार्थी असेल, तिथले असणारे मुख्याध्यापक, नंतर तिथला त्यावेळेचा स्पॉट, तिथला असणारे पर्यवेक्षक, या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ते केंद्र 12वीच्या परीक्षेसाठी सील करण्यात यावं, त्याची मान्यता रद्द करण्यात यावी. शिक्षण मंत्र्यांनी स्वतः महोदयांनी या विषयावरती गांभीर्याने घेऊन कठोर चौकशी करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करत ही संपूर्ण कारवाई करावी अशी आमची ठाम भूमिका रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहोत. आपल्या माध्यमातून या विषयाला खरं तर थोडं वेगळं करा हे. थांबा एक मिनिट. रोल सर. येत्या रविवारी 7 तारखेला सरकारने जो अबकड उपवर्गीकरणाचा जो डाव मांडलेला आहे, अनुसूचित जातीमध्ये 59 जातींमध्ये जे भांडणं लावण्याचं कटकारस्थान केलं आहे, या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी कडाडून विरोध केलेला आहे. आणि सदर विरोधाला साथ देण्यासाठी उपवर्गीकरणाच्या विरोधी लढाईमध्ये सर्वांनी सोबत येण्यासाठी राज्यस्तरीय बैठक बोलवली आहे औरंगाबाद येथे. तरी आपल्या माध्यमातून मी समस्त महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो, मग ती SC असेल की ST असेल, कारण यानंतर ST मध्ये पण उपवर्गीकरण करणार आहे असं ठामपणे सांगण्यात येत आहे. तरी आपल्या माध्यमातून मी समस्त 59 जातीतील सर्व लोकांना विनंती करतो का या उपवर्गीकरणाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना साथ द्या व जास्तीत जास्त संख्येने औरंगाबाद येथे रविवारी सायंकाळी 4 वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहावा अशी विनंती करतो व थांबतो. जय भीम. जय भीम. देशामध्ये झालेलं नीट पेपर जो फुटला आणि फुटल्यानंतरच्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं कटकारस्थान या सरकारने केलं, त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजवण्याचं कटकारस्थान करत आहे. या ठिकाणी 12वीच्या जे विद्यार्थी 12वीची जी परीक्षा नुकतीच पार पडली, त्या परीक्षेमध्ये संस्था चालकाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांनी डमी बसवण्यात आले आणि त्या डमी बसवलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे पुरावे आमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे. तरीही या माध्यमातून त्यांना पाठीशी घालणारे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांची आम्ही आपल्या माध्यमातून राजीनामा मागतो आहे की सदर संस्थेला आपण पाठीशी घालून जे 12वीचे डुप्लिकेट विद्यार्थी बसवता आणि जे ओरिजिनल विद्यार्थी आहेत जे अभ्यास करून पास होत आहेत त्यांच्याशी जीवनाशी आणि त्यांच्या अभ्यासाशी खेळण्याचं जे कटकारस्थान करत आहे, यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्राच्या माध्यमातून नीट फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्था सुरळीत करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. वर्गीकरण आणि या महाराष्ट्राने जातीमध्ये भांडण लावून 59 जातीचा जो समूह आहे त्या समूहाला तोडण्याचं कटकारस्थान या ठिकाणी रचलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा आपला निकाल दिला तेव्हा निकालात सांगितलेलं आहे की जनगणना पूर्ण असल्याशिवाय तुम्ही उपवर्गीकरण करू शकत नाही. तरी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हात धरून कटकारस्थान करून उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे आणि या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचा कडाडून विरोध आहे आणि त्या संदर्भात राज्यस्तरीय बैठक 7 तारखेला औरंगाबाद येथे आयोजित केली आहे. तरी आपल्या माध्यमातून मी तमाम अनुसूचित जातीच्या वर्गातील सर्व जातींना आवाहन करतो की या राज्यस्तरीय बैठकीला सगळ्यांनी उपस्थित राहावं. पुढील मार्गदर्शन आपल्याला आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ते अमोलबाद चौकरतील किंवा याची पडताळणी होण्यासाठी संपूर्ण त्या विद्यार्थ्याचं मूळ हस्ताक्षर आणि जे पेपरमधलं हस्ताक्षर आहे याचं क्रॉस व्हेरीफाय फॉरेन्सिक व्हेरिफिकेशन जे आहे ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही त्या ब्लॉकमध्ये जो विद्यार्थी बसला होता किंवा विद्यार्थ्यांचं मुवमेंट आपल्याला लक्षात घेण्यासाठी ते आपल्याला CCTV तपासले पाहिजेत. त्यानंतर या रॅकेटमध्ये संस्थाचालक, केंद्रप्रमुख, सचिव, नंतर तिथला असलेला क्लर्क, नंतर तिथला असलेले पर्यवेक्षक हे सर्व सामील आहेत, मुख्याध्यापक सामील आहेत.
आणि कमालीची गोष्ट अशी की 18 तारखेला ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस या सर्व प्रेक्षकांनी खोटी जबाब जो आहे ते तिथं दिलेले आहेत की आम्ही होतो, आम्ही या विद्यार्थ्याला पाहिलं. वास्तविक माझ्याकडे असणारा जो सबळ पुरावा आहे तो सबळ पुरावा आहे. त्यामुळे मी इतकं छातीटोपणे इथे सांगू इच्छितो. आणि असा प्रकारचा जो भ्रष्टाचार शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेला आहे आणि याच्याही पलीकडे असं मला कळालंय की ज्यावेळेस ब्लॉकमध्ये कॉप्या येतात त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये CCTV बंद करण्यात येतात आणि मग नंतर पुन्हा ते CCTV चालू करून आणि मग ते सुरळीत दाखवलं जातं. तर अशा पद्धतीने जे काय या सर्व रॅकेटमध्ये जे सामील आहेत, संस्थाचालक असतील, तो विद्यार्थी असेल, तिथले असणारे मुख्याध्यापक, नंतर तिथला त्यावेळेचा स्पॉट, तिथला असणारे पर्यवेक्षक, या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ते केंद्र 12वीच्या परीक्षेसाठी सील करण्यात यावं, त्याची मान्यता रद्द करण्यात यावी. शिक्षण मंत्र्यांनी स्वतः महोदयांनी या विषयावरती गांभीर्याने घेऊन कठोर चौकशी करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करत ही संपूर्ण कारवाई करावी अशी आमची ठाम भूमिका रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहोत. आपल्या माध्यमातून या विषयाला खरं तर मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब कचौरी, विद्यार्थी सेना उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा गौप्यस्फोट आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील एक 12वीचं जे काही परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्राचं नाव कैलासवासी सोनवणे महाविद्यालय जे आहे, कनिष्ठ महाविद्यालय, त्यामध्ये हा जो गैरप्रकार जो आहे तो झालेला आहे. तो गैरप्रकार असा की 12वीचा जो पेपर जो आहे तो डमी विद्यार्थी बसून लिहिण्यात आला आणि या पेपरमध्ये जो मूळ विद्यार्थी आहे तो मूळ विद्यार्थी पेपरला न बसता डमी विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेणार. आणि विशेष म्हणजे हा 12वी विज्ञानमध्ये प्रकार असा या परीक्षेमध्ये झालेला आहे. तो निश्चितच गंभीर आहे. आणि जे संस्थाचालक जे आहे ते संस्थाचालक स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निकटवर्ती आहे आणि जो परीक्षार्थी जो आहे तो मुळातच मोठा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्याने या प्रकारामध्ये स्वतः इतर लोकांना बसून पेपर लिहून घेतलेले आहेत. एका पेपरला तो स्वतः ब्लॉकमध्ये बसलेला दिसतो. एक पेपर स्वतः बायोलॉजीचा जो पेपर आहे तो शिक्षण संस्थाचालकाच्या दालनामध्ये पेपर लिहिला जातो. अशा पद्धतीने गंभीर प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. याची आम्ही शालेय उपविभाग बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आम्ही तक्रार रितसर केलेली आहे आणि याची एक सुनावणी देखील झाली. परंतु याच्यामध्ये मोठी दिरंगाई होताना दिसते. शालेय शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती असताना असा प्रकार जो घडत असेल तर निश्चितच परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी आहेत किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल